संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींची बी टीम सक्रिय आहे असा आरोप धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांनी केलाय। बालाजी तांदळे, संजय केदार आणि डॉक्टर वायभसे यांची नावे स्पष्ट आहेत असंही देशमुख म्हणाले। चौकशीनंतर या बी टीमच्या आरोपींची सुटका सुनावणीवेळी आरोपींसोबत होते असा दावा देशमुखांनी केलाय। आरोपींचं समर्थन करणारे बी टीम मध्ये असल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप आहे। दडपण्यासाठी काही जण स्टेटस ठेवतायत, फेसबुक पोस्ट करतायत असंही धनंजय देशमुख म्हणतात। आरोपी एका कार्यालयात बसत होते, पोलिसांसोबत फिरत होते, याचं उत्तर हवंय असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत जे की आरोपीला सोडायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे 6 तारखेला 9 तारखेला 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायभसे स्पष्ट झाले। ह्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते। नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं, ह्यांची तपासणी केली, ह्यांना बाहेर सोडलं म्हणजे सीआयडी ऑफिसनी। मग तुम्ही हे सांगा मला, आज देखील जे कोणी आरोपी इथे येतात सुनावणीला कोठडीला त्याविषयी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते। या संदर्भात बोलूया। उदय नागरगोजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर आता 2 महिने उलटून गेलेले आहेत, दिवसागणिक नवनवीन नावं समोर येत आहेत। आता आणखी आरोप धनंजय देशमुखांनी केलेत। नक्कीच विक्रांत, आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर रोजी झाली आणि आता या प्रकरणातील जे आरोपी आहेत प्रमुख ते देखील न्यायालयीन कोठडीत आहेत। या दरम्यानच आता धनंजय देशमुख यांनी नवीन 3 जणांची नावं घेत ही बी टीम असल्याचा आरोप केलाय आणि या तिघांचा आरोपींना पैसे पुरवण्यात, तसेच आरोपींशी संपर्क ठेवण्यात आणि आरोपींना कोठडीपर्यंत सोडण्यात जसा सहभाग असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आता या तिघांची चौकशी यापूर्वी पोलिसांनी देखील केली होती, परंतु यांना अटक का नाही असा आरोप आता धनंजय देशमुख यांनी केला असून आता त्यावर प्रशासन काय भूमिका घेतं, काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद उदय दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।